नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा आपण हा व्हिडिओ जो बघणार आहे हा आहे रुद्राक्षाविषयी. हे आता तुम्ही माझ्या हातामध्ये जे बघू शकता ते आहेत रुद्राक्षाची फळं. रुद्राक्षाची फळं म्हणजे हे एक फळ आहे आणि याच्या आतमध्ये जे कुठल्याही फळाचं जे बी असते त्याचप्रमाणे रुद्राक्ष हे पण एक बी प्रमाणे आहे. तर आता आपण बऱ्याच ठिकाणी खूप लोक जे आहेत ते नकली रुद्राक्ष पण विकताना आपल्याला दिसतात बऱ्याच ठिकाणी. असली नकली अशा प्रकारचे रुद्राक्ष आपल्याला असं ऐकायला मिळते. त्यामुळे मी जे रुद्राक्ष मागवलेले आहेत ते डायरेक्ट रुद्राक्ष असे कुठंही न घेता डायरेक्ट आपण रुद्राक्षाचे फळच मागवलेले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकताय की हे फळं आल्याच्या नंतर आता आम्ही चाकूने कट करत आहे. आणि चाकूने कट केल्याच्या नंतर ते थोडा त्याचा आपल्याला रुद्राक्षाचे फळ दिसत आहे आणि ते थोडे पाण्यामध्ये टाकून आता स्वच्छ करत आहे. तुम्ही स्वच्छ झालेला रुद्राक्ष आता बघू शकता की कशा प्रकारे आहे. याला आपण ब्रशने व्यवस्थित असा घासलेला आहे. पाण्यामध्ये मुरल्यामुळे जरा व्यवस्थित त्याचा जे झाडाचं वगैरे जे फळाचं त्याला पूर्ण ते लागलेलं असतं गर ते आता पूर्ण निघालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की रुद्राक्ष आता किती छान दिसतोय हातामध्ये घेतल्यानंतर. आता हा पूर्णपणे स्वच्छ झालेला रुद्राक्ष आहे. तुम्ही बाजूला बघू शकता की हा जे रुद्राक्ष आहे हे अशा प्रकारचा होता आधी, म्हणजे जे फळाचं स्वरूप आहे. आणि या फळामधून जो रुद्राक्ष तयार झालेला आहे तो असा. आणि हे जे कुठं एकदम जास्त त्या फळाचा गर जर लागलेला असेल आतमध्ये तर ते थोडं लवकर निघत नाही, परंतु थोडा तुम्ही 10-15 मिनटं पाण्यामध्ये भिजवल्यानंतर ते निघून जातं. तर आता आपण सर्व रुद्राक्ष साफ केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की साफ झालेले रुद्राक्ष कसे आहेत. आणि ओरिजिनल आहे का नकली आहे त्याच्यासाठी एक टेस्ट असते. एक नाणं खाली आणि त्याच्यावरती रुद्राक्ष आणि वरती एक नाणं ठेवल्यानंतर जर ओरिजिनल असला तरच रुद्राक्ष फिरतो मित्रांनो, आणि जर डुप्लिकेट असेल तर रुद्राक्ष फिरत नाही. तर ही एक म्हणजे आपण प्रक्रिया म्हणू शकतो किंवा एक पद्धत आहे जी असली किंवा नकली रुद्राक्ष ओळखण्यासाठीची. आणि आणखी एक पद्धत आहे की जर आपण पाण्यामध्ये रुद्राक्ष टाकला असता, जर ओरिजिनल रुद्राक्ष असेल तर तो पाण्याच्या तळाशी जाईल आणि जर नकली असेल तर वरच्या साईडला राहील. परंतु ते पण वजनाच्यामुळे काही म्हणजे होऊ शकते. त्यामुळे मी नाण्याचीच पद्धत वापरलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे रुद्राक्ष दिसत आहेत आपल्याला. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.